तुमच्या अनेकदा हे कानावर आलं असेलच की ज्या घरात कणिक मळून असेच बराच वेळ ठेवले जाते किंवा कणकेचा गोळा मळून तो फ्रीज मध्ये ठेवला जातो, त्या घरी भूतांचा प्रवेश होतो. किंवा तुम्ही असेही ऐकले असेल की मळलेला कणकेचा गोळा हे एका मृत व्यक्तीसाठी बनविलेल्या पिंडाच्या स्वरूपाचे असते. त्यामुळे त्यावर मृत आत्मे बसतात. सध्याच्या धावपळीच्या काळात लोक अधिकाधिक ऑफिस तसेच घर सांभाळत आहेत. तसेच काही वेळा शिक्षणासाठी बाहेर राहणारी मुलंही स्वतःचं जेवण स्वतः बनवून त्यांचं शिक्षण पूर्ण करत आहेत. थोडक्यातच आपण आर्थिक स्थैर्यासाठी जीवाचा आटापिटा करून नोकरी, व्यवसाय करतो, दिवस रात्र मेहनत करतो, चांगल्या भविष्यासाठी बाहेर परगावी शिक्षण घेतो. परंतु हे करत असताना आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपली दिनचर्या एवढी व्यस्त असते की एखाद्या कामाला पुरेसा वेळ देणे आपल्याला शक्य होत नाही. ताजं गरमागरम जेवण जेवणे, ताज्या भाज्या बनवून फ्रीज मध्ये न ठेवता ते वेळच्या वेळी बनवून खाणे हे आजकाल केवळ अशक्यच बनले आहे. आपल्या व्यस्त जीवनात आपण दोन्ही वेळेचं काम एक वेळा करण्यावर भर देतो. परंतु हे करताना आपण किती धोका पत्करतो याकडे दुर्लक्षच करतो. मग निर्माण होतात खऱ्या समस्या. आजकाल केवळ स्त्रियाच नाहीत तर मुलं आणि पुरुष देखील जेवण बनविण्यात घरात तितकाच हातभार लावत आहेत. तसं असल्यामुळे ऑफिस आणि घर किंवा शिक्षण आणि रोजचं जेवण अशा दोन्ही ठिकाणच्या कामात समतोल राखण्यासाठी अनेक जण घरातील कामे अगोदरच आटोपतात. भाज्या आधीच कापून ठेवतात, पीठ आधीच मळून ठेवतात किंवा 2 वेळेच्या जेवणाचं पीठही आधीच मळून फ्रीज मध्ये ठेवतात. काही वेळा हे मुद्दामून जाणीवपूर्वक केले जाते तर कधी पिठाचा अंदाज चुकल्यामुळे आपल्याकडून घाई गडबडीत होऊन जाते. पण आपल्या या 5 मिनिटांचा वेळ वाचविण्याच्या चुकीमुळे किंवा 15-20 रुपयांचं नुकसान टाळण्यासाठी आपण आपल्या पाठी केवढं मोठं संकट लावून घेत आहोत याचा लोकांना क्वचितच अंदाज असेल. पण असं केल्यामुळे नेमकं होतं तरी काय? जे भूत, पिशाच्य, अध्यात्म, पुराण यांमध्ये विश्वास ठेवतात, आपण आधी जाणूयात आपलं हे शास्त्र नेमकं आपल्याला या बाबतीत काय सांगतं ते. शास्त्रानुसार शिळ्या अन्नाला भूतभोजन किंवा भूताचं अन्न म्हणूनही संबोधलं जातं आणि जो व्यक्ती असं अन्न ग्रहण करतो तो रोग आणि विविध समस्यांनी घेरला जातो. असं अन्न खाल्लं जाणाऱ्या घरात नेहमीच रोग, शोक, क्लेश आणि आळस असतो. एरवी देवदेव करणारी, पोथी पुराण वाचणारी लोक मळलेलं कणिक किंवा मळून ठेवलेला पिठाचा गोळा हा घरात ठेवून नकळत भूत प्रेतांना आपल्या घरी येण्याचं आमंत्रण देतात. जर आपण पिठाचा गोळा मळून तो फ्रीज मध्ये ठेवला तर मृत आत्मा आपल्या घरी येऊ शकतो. फ्रीज मध्ये ठेवलेलं पीठ तुमचा वेळ तर नक्कीच वाचवू शकतो, पण त्यासोबतच तुमच्या घरी भूत, प्रेत आत्म्यांनाही घेऊन येऊ शकतो. फ्रीज मध्ये किंवा असा बाहेर बराच वेळ ठेवलेला पिठाचा गोळा हा एका पिंडाच्या रूपात मानला जातो. तेच पिंड जे मृत व्यक्तीच्या नंतर त्यांच्या आत्म्यासाठी बनवले जातात. असं मानतात मृत्यूनंतरही ज्यांचे कोणी पिंडदान करत नाही, ज्यांचे आत्मा भटकत असतात, ते आत्मे तुमच्या घरातील या रात्रभर ठेवलेल्या कणकेच्या गोळ्यावर बसतात. त्यांना वाटतं हे पिंड तुम्ही त्यांच्यासाठीच बनवले आहे. अशा या पिठाच्या पोळ्या करणे म्हणजे साक्षात प्रेतांसाठी ठेवलेल्या पिंडाचं जेवण बनवून खाणे. तुम्ही अनेकदा पाहिलं असेलही, पूर्वीच्या काळातील बायका किंवा आजी वगैरे ज्या काही वेळा पीठ मळते वेळी घरातील काही इतर कामासाठी तात्पुरत्या तिथून उठायच्या, त्यावेळी तिथून उठते वेळी त्याआधी त्या मळलेल्या पिठावर त्यांची 4 बोटं टेकवून जायच्या, जेणेकरून त्या मळलेल्या पिठाचा आकार हा पिंडासारखा गोल राहणार नाही आणि त्यावर भूत, आत्मा हे बसणार नाहीत. आपल्या बहुतेक सर्वच आध्यात्मिक किंवा पौराणिक गोष्टींना काही ना काही शास्त्रीय वैज्ञानिक कारणही असतंच असतं. तसंच या गोष्टीलाही एक वैज्ञानिक आधार आहे. आणि मळून ठेवलेला पिठाचा गोळा हा किती मोठा गंभीर विषय आहे हे यातून तुमच्या नक्कीच लक्षात येईल. बरेच जण सकाळची कामे सोपी होण्यासाठी कणिक रात्रीच भिजवून फ्रीज मध्ये ठेवतात आणि सकाळी त्याच कणकेला मळून त्याच्या पोळ्या करतात किंवा सकाळचं उरलेलं पीठ हे रात्रीच्या वेळी पोळ्या करताना वापरतात.
यामुळे वेळेची बचत तर नक्कीच होते, परंतु तुम्ही जे मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवत आहात ते पीठ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. पीठ मळल्यानंतर ते बराच वेळ फ्रीजमध्ये किंवा उघड्यावर ठेवले जाते. त्यापासून चपात्या बनवून खाल्ल्या जातात. मात्र ह्या चपात्या खाल्ल्याने एखाद्याला इन्फेक्शन किंवा फूड पॉइझनिंग सारखा मोठा धोकाही उद्भवू शकतो. मी इथे तुम्हाला घाबरवू इच्छित नाही, पण विचार करा, हेच अन्न आपण जर घरातील लहानांना किंवा आजारी आणि वृद्ध माणसांना देत असाल तर? जे लोक फ्रीजमध्ये दीर्घकाळ ठेवलेले पीठ वापरतात त्यांना अनेकदा पोटाचा त्रास उद्भवतो. असं जेवण खाल्ल्याने पोटात अनेक प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडतात. हे जेवण आपल्या शरीरात मायकोटॉक्सिन वाढवू शकतात, जे आतड्याच्या आरोग्यास देखील हानी पोहोचवू शकते. तुम्ही जेव्हा पोटांच्या विकारासाठी डॉक्टरांकडे जातात तेव्हा डॉक्टर सर्वात आधी तुम्हाला शिळे अन्न न खाण्याचा सल्ला देतात. शिळ्या पिठाच्या जेवणाने ऍसिडिटी, अपचन आणि पोटदुखीसारखे विकार होऊ शकतातच, पण याशिवाय शिळ्या पिठात बुरशीही वाढते, जी बुरशी आपल्याला काही वेळा डोळ्यांनी सहज दिसतही नाही. त्यामुळे नकळत अशा पिठाच्या पोळ्या चपात्या खाल्ल्याने बुरशीचा संसर्गही होऊ शकतो आणि पोटात धोकादायक संसर्ग होऊन पोटांचे गंभीर आजारही उद्भवू शकतात. मळून उघड्यावर ठेवलेलं पीठ किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं पीठ काही वेळा काळं पडतं किंवा त्याची चव बदलून थोडीशी आंबट होते. अशा पिठाच्या चपात्यांमुळेच फूड पॉइझनिंगची शक्यता जास्त उद्भवते. यात खास करून पावसाळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळेच पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणेही अतिशय महत्वाचे असते. या ऋतूतील विविध बदलांमुळे शरीरातील मेटाबॉलिझमही मंदावते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही या दरम्यान कमकुवत होते. त्यामुळे आजार होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. हवेतील आर्द्रतेमुळे पावसाळ्याच्या दिवसात मळलेल्या पिठामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. अशा बॅक्टेरियामुळे फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता वाढते. तसेच असे अन्न खाल्ल्यामुळे ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठताही होऊ शकते. आपल्याला सांगितले जाते की जास्त तापमानात किंवा फ्रीजच्या कमी तापमानात बॅक्टेरिया वाढू शकत नाही, पण एका संशोधनानुसार कमी तापमानातही बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यात लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स नावाच्या बॅक्टेरियामुळे गंभीर आजार होऊ शकतात. फ्रीजच्या कमी तापमानातही हा बॅक्टेरिया सहज वाढू शकतो. त्यामुळेच फ्रीजमध्ये कोणतीही वस्तू ठेवण्यापूर्वी ती स्वच्छ करणेही महत्वाचे ठरते. पण असं असलं तरी काहींच्या मनात हा प्रश्न असेलच की यावर काहीतरी उपाय असेल का, काहीतरी मार्ग असेल का, ज्यामुळे आपण मळलेलं कणिक काही तासांसाठी चांगलं ठेवू शकतो. आरोग्य तज्ञांच्या सांगण्यानुसार आपण नेहमीच आणि विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत ताज्या कणकेचा वापर केला पाहिजे. पण तुम्ही कणिक मळून ठेवून त्याचाच वापर करणार असाल तर ती मळताना त्यात फार पाणी घालू नये. त्यामुळे कणिक लवकर खराब होऊ शकते. कणिक फ्रीजमध्ये ठेवण्याआधी तुम्ही एअरटाईट कंटेनर किंवा झिपलॉक बॅगचा वापर करावा, ज्यामुळे ते पीठ जास्त वेळ बॅक्टेरियापासून वाचू शकेल. आपण निरोगी राहावे असे प्रत्येकालाच वाटते, परंतु घाई गडबडीत एखादे काम लवकर करण्याच्या नादात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून उत्तम आरोग्यासाठी शक्यतो नेहमीच पीठ मळून त्याचा वापर नंतर करणे हे टाळलेलेच बरे. जर तुमच्याही नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये कोणी असं कणिक मळून ठेवत असेल तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच त्यांच्या सोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही निरोगी आणि दीर्घायुष्य लाभेल.